राजेश टोपेंना शिव्या घालणारा तो आवाज नक्की कुणाचा असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। लोणीकरांनी आरोप फेटाळल्याने हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। राजेश टोपे आणि लोणीकरांची कथित व्हिडिओ क्लिप सगळीकडे ऑडिओ क्लिप सगळीकडे व्हायरल होतीये आणि या संदर्भात लोणीकरांनी मात्र आरोप फेटाळलेले आहेत। त्यामुळे तो आवाज नक्की कुणाचा आहे असा प्रश्न उपस्थित झालाय। हॅलो। हा भैया साहेब। हा भाऊ, मी तुम्हाला 2 फोन लावले, नंतर मग आता ह्याला बोललो, राहुलला बोललो डिटेल मध्ये आणि ह्यालाही बोललो गोरेनला। बर। हा, तुमचा फोन लागला नाही म्हणून मग त्यांना बोललो। 2दा फोन लावला, तुम्ही बघा मिस्ड कॉल आहे का नाही तुमचे। बोला ना। हा, तर काय झालं आता त्या अर्जुनराव साक्षीदार आहेत। अर्जुनरावला सुद्धा अर्जुनराव पण बोलले, मी पण बोललो, दानवेंना दोघांनी बोललो। ते म्हणले भैया साहेब आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही पुढे दिलं तर आमचं काय अडचण नाही, पण ह्या वेळेस आम्हाला दिलं पाहिजे। तर काय बोलणार आम्ही। मी त्यांना एवढं टोकाचं झालं भांडण। मी काल फोनवर बोललो आणि आज ते आलते आता लग्नाच्या तिथं त्या ह्याच्यात। तर मी त्यांना म्हणलं हे असं असं आहे। ते म्हणलं आपण पहिल्यांदा बोललो बबनरावांना, त्यात आले नाही, चर्चेत नव्हते, हे नव्हते। मी म्हणलं ते काही असो, पण माझं त्यांच्याकडून एवढंच झालेलं की आपल्याला राहुलला उपाध्यक्ष करायचंय। तर ते आता तुम्ही असं मला वाटतं की ह्यावेळेस सोडावं। ते म्हणले नाही मला ह्यावेळेस साहेब राजकारण मोठं नसतं, त्या उपाध्यक्ष पदात काही नाहीये, आम्हालाही माहिती आहे। एकच सांगू का, मी ह्यांना आणि तुम्ही शब्द दिला, अर्जुनरावच्या बंगल्यावर बोलला, शब्द चर्चा केली, पण पुढच्या ह्याच्यात पाळू आता नाही। अरे तुझ्या माय कडू तो टक्कल फोडतो त्या मायचा। अरे बाबा चोर कुत्रा। लोणीकरांनी आरोप फेटाळल्यामुळे प्रश्न उपस्थित झालेला आहे। राजेश टोपेंना शिव्या घालणारा तो आवाज नक्की कुणाचा असा प्रश्न उपस्थित झाला। दरम्यान त्या दोघांमध्ये काय संभाषण झालं ऐकूयात। हॅलो। हा भैया साहेब। हा भाऊ, मी तुम्हाला 2 फोन लावले, नंतर मग आता ह्याला बोललो, राहुलला बोललो डिटेल मध्ये आणि ह्यालाही बोललो गोरेनला। बर। हा, तुमचा फोन लागला नाही म्हणून मग त्यांना बोललो। 2दा फोन लावला, तुम्ही बघा मिस्ड कॉल आहे का नाही तुमचे। बोला ना। हा, तर काय झालं आता त्या अर्जुनराव साक्षीदार आहेत। अर्जुनरावला सुद्धा अर्जुनराव पण बोलले, मी पण बोललो, दानवेंना दोघांनी बोललो। ते म्हणले भैया साहेब आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही पुढे दिलं तर आमचं काय अडचण नाही, पण ह्या वेळेस आम्हाला दिलं पाहिजे। तर काय बोलणार आम्ही। मी त्यांना एवढं टोकाचं झालं भांडण। मी काल फोनवर बोललो आणि आज ते आलते आता लग्नाच्या तिथं त्या ह्याच्यात। तर मी त्यांना म्हणलं हे असं असं आहे। ते म्हणलं आपण पहिल्यांदा बोललो बबनरावांना, त्यात आले नाही, चर्चेत नव्हते, हे नव्हते। मी म्हणलं ते काही असो, पण माझं त्यांच्याकडून एवढंच झालेलं की आपल्याला राहुलला उपाध्यक्ष करायचंय। तर ते आता तुम्ही असं मला वाटतं की ह्यावेळेस सोडावं। ते म्हणले नाही मला ह्यावेळेस साहेब राजकारण मोठं नसतं, त्या उपाध्यक्ष पदात काही नाहीये, आम्हालाही माहिती आहे। एकच सांगू का, मी ह्यांना आणि तुम्ही शब्द दिला, अर्जुनरावच्या बंगल्यावर बोलला, चर्चा केली, पण पुढच्या ह्याच्यात पाळू आता नाही। अरे तुझ्या माय कडू तो टक्कल फोडतो त्या मायचा। अरे बाबा चोर कुत्रा। ही क्लिप माझी नाही, ही क्लिप खोटी आहे। 100% माझं आणि त्यांचं काही बोलणं झालेलं नाही। टोपे साहेबांना याबाबतीत ज्या शिव्या दिलेल्या आहेत, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड समितीत तुम्ही 100 वेळा विचारले तरी उत्तर हेच आहे की बँकेची निवडणूक झाली, बिनविरोध झाली, बैठकीमध्ये काही चर्चा झाली, व्हिडिओ जे काही क्लिप तुम्ही म्हणताय ती खरी नाहीये, 100% खोटी आहे।